खरं तर नाही का मंडळी, आम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहेत, पंढरपूर भागातले. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यात नाही का, आमच्या तिकडं ह्याला सोलापूर काळ तिकड म्हणतात. तिकडं नाही का मिरची जास्त वापरतात आणि मसाला कमी. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज व्हिडिओला आपण संध्याकाळची सुरुवात केलेली आहे. तर पहा, चंद्र पण निघालेलं आहे आणि आता पहा संध्याकाळचे 8 वाजलेले, 4 मिनिट कमी आहेत 8ला. या पहा उलटं दिसत असेल. तर 8 वाजलेले. तर चला म्हणलं, आणि मला नाही का बऱ्याच दिवसापासून चालले, माझं मसाला संपलेला आहे घरातला. तर मसाला करायचा. त्यासाठी मिरच्या खूप दिवस झालं मी असे मिरच्या आणून व्यवस्थित निवडून ऊन देऊन ठेवून दिलेले आहेत. पण मसाला काय करणं होईना. तर कारण कसं, आता माझ्या घरात छोटा माझा नातू आहे, तर त्यामुळं मसाला भाजणं, मिरची भाजणं हे तिखट जमना. म्हणून म्हणलं चला अशाच मिरच्या राहून गेल्या. 1 किलो मिरचीचा मी मसाला तयार करणार आहे. त्यासाठी पूर्ण सामान काढलेले. आणि मंडळी घरातच मसाला आहे, खोबरं पण घरातच आहे, धने सगळं घरात होतं माझे रेडी. ते चला म्हणलं त्यातलं. आणि मी काय केलेलं आहे, आता प्रत्येकाची घेण्याची पद्धत कमी जास्त वेगवेगळी असते. तर ते मी माझ्या पद्धतीनं कसा मसाला तयार करते तुमच्या थोडक्यात शेअर करायले. तर पहा, इथं लवंग 10 ग्राम आणि मिरे 10 ग्राम, हे दोन्ही 10-10 ग्राम घेतलेले. बाकी सगळं 20-20 ग्राम घेतलेले. आणि इकडं पहा दालचिनी आणि हे 100 ग्राम धने आहेत. आणि खोबरं माझ्या घरचंच आहे, 1/2 किलोच्या वरती आहे खोबरं. पुन्हा हे पण घरीच आणून ठेवलेलं होतं 20 ग्राम. आणि पहा तमालपत्र 20 ग्राम, म्हणजे पूर्ण हे घरातलाच मसाला आहे. तर म्हणलं चला आपण 1 किलोचं काळं तिखट बनवू. आणि याच्यामध्ये नाही का आता आपल्याला वाळलेला कांदा असतो ना, आपण उन्हाळ्यामध्ये चिरून वाळू घालतो, तर तो कांदा पण मी घालणार आहे. तर नंतर तुम्हाला भाजायच्या वेळेस मी ते तुमच्याशी थोडक्यात शेअर करीन. तर पाहिजे. आणि तुम्ही यातले कुठल्या वस्तू स्किप करू शकता, कोणत्या आगावर टाकू शकता, कमी जास्त पण करू शकता. पण मी माझ्या पद्धतीनं तुमच्याशी थोडक्यात शेअर केलेलं आहे. आणि चला तर मग मी आता काय करणार, लाकडी शेगडीवर मस्तपैकी मसाला पूर्ण भाजायचा ते भाजून घेणार आहे. जे फ्राय करायचा तळून घ्यायचा ते तळून घेणार आहे. पहा मंडळी, ह्या पहा मिरच्या पण मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत. ह्या थोडंसं मी तेल टाकून भाजलेले आहेत, कारण तेल टाकल्यावर काय होतं, मिरच्याचा ठसका उठत नाही म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि इकडं पहा मी धने पण आणखीन घेतलेले आहेत. तर सगळे मिळून आता हे समजा 250 ग्राम धने झालेले. त्यात जिरं, शहाजिरं याच्याच मी भाजलेले. आणि तेल ह्याच्यात बिलकुल वापरलं नाही. ह्या पहा तमालपत्र, दगडी फूल हे पण थोडंसं तेल टाकून भाजलेले. आणि इकडं पहा सगळं म्हणजे हे असं तेलातून तळून काढलेले. ह्या पहा पूर्ण मसाला. आणि ह्या पहा हळकुंड पण आहेत, मोठे मोठे चांगले 2-3-4 हळकुंड घेतलेले. ह्या पहा सगळं तळून काढलेले. आणि मंडळी नाही का, तुम्ही मसाला जास्त पण करत असलं तर टाकू शकता. पण मी 1 किलोभर मिरच्याला एकदम असं मी कमी मसाला वापरलेला आहे. थोड्याशा किलोला कमी असतील अंदाजाने, मी काय मोजले नाही काय नाही. मसाला कमी घेतलेला आहे, कारण कसं आपण जर जास्त मसाला वापरला ना तर ॲसिडिटी होते. म्हणून मी कमी वापरलेलं आहे, मिरच्या जास्त मसाला कमी वापरलेला आहे. आणि आमच्या तिकडं आम्ही पंढरपूर, आमचं माहेर आहे ना, पंढरपूर भागातले आहेत आम्ही. तर तिकडं नाही का घरोघर दररोजच्या अशा काळ्या तिखटाच्या भाज्या असतात, आमट्या असतात. तर त्यांना म्हणलं, कारण आमच्या लहानपणी पण काळ्या तिखटाच्या आम्ही आमट्या खाल्लेले भाज्या. तर त्यांना म्हणलं असं मसाला कमी नाही, ज्या मिरच्या वापरत्या म्हणले, आम्ही दररोज जरी आमचं काळ्या तिखटाच्या आम्ही इकडं भाजी खालतो, आम्हाला बिलकुल ॲसिडिटी होत नाही. आणि तुमच्या परभणी भागातली 1 दिवस जरी आम्ही मसाल्याची भाजी खाल्ली ना तर आम्हाला ॲसिडिटी होते. म्हणजे तुम्ही मसाला जास्त वापरता. तर त्यामुळं मी नाही का आता थोडासा मसाला कमी घेतलेला आहे आणि मिरची जास्त घेतलेला आहे, तर ॲसिडिटीमुळे. चला तर मग आता एकदम थंड झालेलं आहे. आणि इकडं पहा मोठं मिक्सर आहे हॉटेलचं, तर ते आणलेलं आहे. पहा भांडं पण मोठं आहे. तर त्याच्यातून आता मी जे कुरडं आहे ना बिगर तेलाचं, तर ते अगोदर काढणार आहे. तर आता तुम्हाला सगळं काढल्याचे पहा. आता कांदा हे काढणं झालेलं आहे. हे पहा पूर्ण काढणं झालेलं आहे आता मसाला हे. तर आता मी काय करणार आहे, हे पूर्ण सगळं एकत्र करून पुन्हा हे डबल मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे. आणि याच्यासोबत आपण जे मसाला काय तळून घेतला होता ना काय, तर थोडंसं तेल आहे याच्यामध्ये पॅनमध्ये, तर हे पण मी या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे. एकत्र केलेलं आहे. आणि थोडंसं तेल राहिलं होतं तळून खोबरं मसाला, तर ते पण यात मिक्स केलं. हे पूर्ण मी हे कट करून असे कालवून घेणार आहे, एकत्र करून एकजीव करून. आणि एकजीव केल्याच्या नंतर पुन्हा थोडं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे. पहा मस्त असा
काळपट कलर आलेला आहे छानपैकी. आता हे अशाच पद्धतीनं बाकीचं तर पहा. आता मिक्स करून असं डबल फिरवून घेतलं तर पहा मस्त झाले तिखट तयार. आणि जास्त तेलाचा पण मी वापर केलेला नाही. तुम्ही जास्त कमी पण तेल वापरू शकता याला. कारण कोणी कोणी असं मुटका बसासारखं तेलकट करतं, पण मी नाही केलेलं. आणि चला तर आता याला काय करायचं, हे पूर्ण असं फॅन खाली 1 तासभर चांगली 1-1.5 तास असं पसरून ठेवून नंतर भरणीत भरायचे. तर पहा मंडळी, झालं आपलं काळं तिखट तयार. तर खरं तर नाही का मंडळी, आम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहेत, पंढरपूर भागातले. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यात नाही का, आमच्या तिकडं ह्याला सोलापूर काळं तिखट म्हणतात. तिकडं नाही का मिरची जास्त वापरतात आणि मसाला कमी वापरतात. कारण जास्त जर मसाला वापरला तर ॲसिडिटी होती, म्हणून तिकडे एकदम मसाल्याचं प्रमाण कमी, मिरचीचे जास्त असते. आणि तिकडं नाही का घरोघरी अशा दररोजच्या अशा काळ्या तिखटाच्या मोकळ्या भाज्या आमट्या करतात. तर त्या म्हणलं ना, तुम्ही रोज रोज काळं तिखट खाता तर म्हणतात ॲसिडिटी होत नाही का, ते म्हणतात आम्हाला बिलकुल ॲसिडिटी होत नाही, आम्ही दररोज काळं तिखट. ते लाल तिखट कधीतरी वापरतात, नाही तर काळं तिखटच वापरतात. ते म्हणतात आम्ही मसाला कमी वापरतो म्हणून आम्हाला ॲसिडिटी होत नाही, काय नाही. आणि तशा पद्धतीचं मी काळं तिखट केलेलं आहे. मसाला एकदम कमी प्रमाणात वापरलेले आणि आता जास्त कमी पण करू शकतो, पण यानं काय होते ॲसिडिटी होत नाही. आणि तसं तर आम्ही जास्त मसाला खातच नाही, वापरतच नाही. पण चला कधीतरी खावा वाटलं तर असा कमी मसाल्याचं काळं तिखट, म्हणून त्यासाठी मी तयार केलेले. आणि येरी पण मसाला घरातच होता, मिरची पण घरातच होती आणून ठेवलेली. तर चला मला इथे तिथे पडेपर्यंत आपण याचं काळं तिखट करू. तर कसं वाटलं आमचं सोलापुरी काळं तिखट साध्या सोप्या पद्धतीचं. आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. झालं ना.